गेल्या 2 महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला। राज्याचं लक्ष लागून असलेल्या नाशिक लोकसभेत महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे भरघोस मतांनी विजयी झाले। त्यानंतर नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी बुधवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। नाशिकसह इतर जिल्ह्यातून नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। आज सकाळी वाजे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर झाकीर शेख यांच्या नाशिकमधील भाभानगर नवशक्ती चौक येथील निवासस्थानी भेट दिली। यावेळी डॉक्टर झाकीर शेख यांनी राजाभाऊ वाजे यांना शॉल देऊन आणि त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांचा सत्कार केला। यावेळी राजाभाऊ वाजे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशी जोरदार घोषणाबाजी देखील कार्यकर्त्यांनी केली। यांनी आज त्यांच्या निवासस्थानी मला बोलवलं आणि त्यांचे सर्व मित्र परिवार नातेवाईक यांच्या वतीने मला सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो। निवडणुकीच्या काळात पहिल्या दिवसापासून डॉक्टर साहेब एक लढाई लढल्यासारखं स्वतः लढत होते। सर्वांना ते माझ्याबाबत जो अपप्रचार होत होता त्याविरुद्ध ते बोलत होते आणि बहुतांश मतं वळवण्याचं काम त्यांनी माझ्यासाठी केलं। मी त्यांचे ऋण व्यक्त करतो। तसेच इथं असलेले त्यांचे सर्व मित्रपरिवार नातेवाईक यांचे मनपूर्वक आभार मानतो। जय हिंद। वाजे आपल्या नाशिक जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार हे खासदार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले, माझा सत्कार घेतला आणि त्यांच्या सत्कारासाठी माझे सगळे मित्रपरिवार, पत्रकार, न्यूज चॅनलचे पत्रकार, माझे नातेसंबंध हे सगळे लोक आवर्जून उपस्थित राहिले। राजाभाऊंनी त्याचा सगळ्यांचा सत्कार स्वीकार केला। मी राजाभाऊंना फक्त एवढंच सांगेन का 5 वर्ष तुम्हाला मिळालेले आहेत, त्या 5 वर्षामध्ये अतिशय सुंदर विधायक काम तुम्ही करून आणि जे काही तुमच्या विरोधात बोलत होते त्यांना आपल्याला प्रत्युत्तर म्हणजे त्या पद्धतीने उत्तर देऊन आणि चांगलं काम सर्व घटकांसाठी करायचे, कोणत्याही एका घटकासाठी नाही। एवढी मी त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा व्यक्त करतो। आजचा दिवस आहे डॉक्टर झाकीर शेख की जे सिन्नर तालुक्याचे आणि पूर्ण नाशिक जिल्ह्यामधले सर्वांचे आवडते मित्र, आमच्या मराठा समाजाचे समन्वयक आम्ही त्यांना असं म्हणत असतो। तिथं त्यांचं समाजामध्ये अतिशय चांगलं काम आहे आणि हा मित्रपरिवार त्यांनी फार मोठा जमा केलेला आहे। आपण जर बघितलं तर लोकसभेच्या कोणत्याही निवडणुकीत ज्या बाजूला डॉक्टर झाकीर शेख असतात तिकडे पारडं जड होत असतं आणि तोच उमेदवार विजयी होत असतो। हा गेल्या आमचा 10-15 वर्षाचा अनुभव आहे आणि आज तो सिद्ध झालेला आहे। त्यामुळं डॉक्टरांच्या घरी आज वाजे साहेबांचं आगमन झालं आणि ह्या परिसराला जे काही आपण बघितलं की ते पुढील काळामध्ये ज्याचा विकास करायचा आहे त्याच्या निश्चितच या परिसराला, नाशिक जिल्ह्याला, सिन्नरला निश्चितच चांगले दिवस आलेले आहे। एक चांगला उमेदवार, एक सज्जन माणूस आपण या लोकसभेमध्ये पाठवला आहे। त्यामुळे मी माननीय उद्धवजी साहेबांचं, त्यामुळं त्याचप्रमाणे शरद पवार साहेबांचं मी अभिनंदन करेन, आभार मानेन की एक चांगला उमेदवार त्यांनी निवडून आमच्या या लोकसभेला दिलेला आहे। धन्यवाद। जय हिंद, जय। आज राजाभाऊ वाजे यांचा सत्कार झाकीरभाई शेख यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आला होता। राजाभाऊंचा जे निकाल पाहतात खरंच राजाभाऊ नाशिकची जी जनता आहे त्यांच्यावर राज करून एवढं बहुमताने त्यांना निवडून दिलं, त्याबद्दल माझ्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने, महाविकास आघाडी वतीने राजाभाऊंना खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांचं औक्षण करून फटाक्यांची आतिषबाजी तसेच ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी अनिल मालुसकर, देवानंद बिरारी, विनायक पांडे, वंदना बिरारी, जितू गुळवे, गुलजार कोकणी, अनिल शिरसाट, दळवी वकील, चव्हाणके वकील, डॉक्टर हाफिज शेख, डॉक्टर प्रशांत चिटे, मनोहर बोराडे, समीर शेख, कलीम शेख, राजू पटेल, आवेद शेख, कुणाल फुळे, सोनू शेख, राजाभाऊ अहिरे, अदनाद शेख, अजीम खान, अशोकराव जाधव, अर्जुन भोर, हारक वकील, नदीम शेख यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी।